धुळे शहरातील एकमेव ठिकाण म्हणजे गंगा टाइल्स सप्लायर शॉप। आमच्याकडे सर्व प्रकारच्या टाइल्स उपलब्ध आहेत। यामध्ये सिरॅमिक्स ऑइल टाइल्स, फ्लोर टाइल्स, विट्रिफाईड टाइल्स, स्टेप्स अँड रायझर टाइल्स, पार्किंग टाइल्स, किचन सिंक, सॅनिटरी वेअर इत्यादी। आपल्याला परवडणार अशा दरात आमच्याकडे टाइल्स उपलब्ध आहेत। यासाठी एकदा अवश्य भेट द्या। पत्ता गंगा टाइल्स सप्लायर शॉप, 405 मायक्रो टॉवर, वडजाई रोड, धुळे। मोबाईल नंबर 70 574 83 849। आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज। ठाम मत मराठी न्यूज। नमस्कार। आजच्या ठळक बातम्या। देवपुरात पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते सरस्वती व सुलेखन गार्डनाचे लोकार्पण। धुळे शहरातील देवपूर परिसरात उभारण्यात आलेल्या सरस्वती व सुलेखन गार्डनाचे लोकार्पण पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाले। यावेळी विविध मान्यवर, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। हे भव्य दिव्य गार्डन आमदार अनुप अग्रवाल यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आले असून नागरिकांना दर्जेदार विरंगुळा, मुलांसाठी खेळण्याची सुविधा आणि आकर्षक हरित परिसर उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या गार्डनाची निर्मिती करण्यात आली आहे। लोकार्पण प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी गार्डनची पाहणी करत या उपक्रमाचे कौतुक केले। देवपूर परिसराच्या सौंदर्यात भर घालणारे हे गार्डन नागरिकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरणार असून पर्यावरण संवर्धनासाठी शहराच्या विकासातही महत्त्वाची भूमिका बजावेल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला। ठाम मत मराठी न्यूजसाठी सोपान देसले, धुळे शहरामध्ये परिवर्तनाची लाट मोठ्या प्रमाणात आली आहे। आमचे शहराचे लोकप्रिय आमदार अनुप भैया अग्रवाल, शहराच्या महापौरताई, शहराचे उपमहापौर आणि आमच्या वार्ड क्रमांक 1 आणि 2 इथले आमचे नगरसेवक, नगरसेविका यांच्या प्रयत्नाच्या माध्यमातून इथे सुलेखा गार्डन आणि सरस्वती उद्यान या दोघांचं लोकार्पण होतंय। धुळे शहरामध्ये बहुप्रतीक्षित ओपन स्पेसचं डेव्हलपमेंटचं काम बाकी होतं। मुंबईच्या धर्तीवर मुंबईमध्ये जशा प्रकारचं ओपन स्पेस डेव्हलपमेंट झालं आहे असं आता आमच्या धुळे शहरामध्ये होतं आहे। आणि धुळे शहरामध्ये अत्यंत उत्साह, आनंदाचं वातावरण आहे की ज्या जागेवर बाबळं होते, जिथे खड्डे होते, नाले होते, त्या ठिकाणी भर करून एक सुंदर उद्यान, ओपन स्पेस इथे तयार झाली। अगदी 6 महिन्याच्या बालकपासून तर 90 वर्षाच्या ज्येष्ठ नागरिकपर्यंत सगळ्यांना याचा आनंद घेता येईल आणि म्हणून धुळे शहर बदल रहा आहे। धुळे शहराची प्रगती होते। माननीय नरेंद्र मोदी साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या स्वप्नातला विकसित भारतामधला विकसित धुळे हे आम्ही घडवतो आहे। स्मार्ट आणि सुंदर धुळे हे होतं आहे, याचा आनंद मला होतो आहे आणि म्हणून तमाम धुळेकरांचं मनापासून अभिनंदन करून या उद्यानाचं लोकार्पण करण्यासाठी आजचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे। महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज। तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका।